नमस्कार मैत्रिणींनो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आज आपण काय बनवणार आहे. आज आपण उन्हाळ्यावर वर्षभर टिकणारं असं हे वाळवणाचा पदार्थ बनवायचं आहे आपल्याला. इथं बघा, हे तांदळाचं पीठ मी 3 दिवस हे तांदळाचं पीठ तांदूळ भिजवून टाकलं होतं. भिजवून त्याला फॅनखाली सुकवून गिरणीतून दळून आणलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. अगदी रोजच्या रोज त्या तांदळाचं पाणी बदलून असं 2 दिवस भिजत टाकून मी ते स्वच्छ धुवून वाळत टाकलं फॅनखाली आणि दळून आणलेलं आहे बघा. याच्यात मी 2 वाट्या घेतल्यात पहा पिठाच्या. आता आपल्याला अगदी चांगले वर्षभर टिकणारे असे हे पापड बनवायचे आहेत आणि अगदीच चांगले मोठे मोठे फुलणारे. पहा मैत्रिणींनो, फक्त मीठ टाकलेलं आहे मी याच्यात आणि थोडीशी जिरी. ना याच्यात आपण पापड खार घालणार आहे, नाही काही घालणार आहे. पहा, आता इथं मी पीठ तयार करून घेते. पाहू शकता तुम्ही मैत्रिणींनो. पापड खार न घालता सुद्धा तुम्ही पाहू शकता आपली पापडी ही कशी होती. फक्त बघा. चला, आता फक्त आपल्याला हे पीठ आहे ना, हे पीठ अगदीच फेटून घ्यायची मेहनत आहे बरं का. पीठ तुम्ही जेवढं चांगलं तयार करसाल तेवढ्या तुमच्या पापड्या अगदीच अप्रतिम अशा होणार ह्या का. अशा पद्धतीने मी हे पीठ करणार. जेवढं पिठाला फेटसान तेवढं पापडी आपली छान फुलती. पहा मैत्रिणींनो. आणि खरं सांगू का मैत्रिणींनो, मी खूप वेळात वेळ काढून ह्या पापड्या वगैरे करते. इथे एका परातीत पाणी घेतलं आहे बघा. पाणी घेऊन त्याच्यात टाकायची एक एक सुई घ्यायची, सुईला धागा लावायचा आणि सुईसुद्धा त्याच्यात ठेवायची. हे बघा, मस्त असं चुलीवर इथं आधण ठेवलेलं आहे आणि मी करणार आहे चुलीवरच्या वाफेवरच्या पापड्या. चूल मस्तपैकी पेटलेली आहे, अगदी पाण्यालासुद्धा उकळी आली आपली, पाहू शकता. मग या वाफेवरच्या तांदळाच्या पापड्या पाहतं खरं मैत्रिणींनो आज कशा होतात त्या तुम्हाला मी दाखवते. आणि खरंच मैत्रिणींनो खूप झटपट होणारे पापड्या. थोड्याशा जाडच ठेवणारे, जास्त पातळही मी करणार नाही आहे. जास्तच पातळ आणि त्या भरपूर पातळ आपल्याला दिसतातच वाळल्यावर. पापड्या जास्तच पातळ असल्या की तेलात टाकली की पापडी भुरकणी जळते. त्याच्यामुळं जास्त पातळही नाही करायची, जास्त हेवी नाही करायची. आता मी अशी तर दाखवणार आहे, अशी नाही जमली तर सरळ पालथं घालायचं बरं का मैत्रिणींनो. म्हणजे दोन्ही प्रकार बघा मी करते. आता तुम्हाला दाखवणार आहे दोन्ही बी प्रकार, पण बघूया जमतंय का याच्यावर दोन्ही हा एक प्रकार नवीनच आहे, हा जमतो काय बघूया आपण अशा पद्धतीने. अगदीच 1-2 मिनटं फक्त वाफळायचे, जास्त बी नाही वेळ वाफळायची पापडी. पाहू शकता तुम्ही. आणि पापडी आपल्याला लगेच मस्त अशी काढून घ्यायची मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही. इथं पाहूया आपली आता पापडी निघती काय. कारण की पापडी म्हणतात ना, एकदा एकदा ती नेमकं जमायला लागली की खूप छान पापड्या होतात आणि आपल्याला अजिबात कंटाळा नाही येत. एक उत्साह येतो पापड्या बनवायचा. असं वाटतं किती पापड्या बनव किती नाही. एवढ्या भारी पापड्या होतात मैत्रिणी ह्या. पहा बरं. सहज सुई घालायची आणि सुईने त्याचं तोंड उचकटायचं की आपली पापडी अगदीच अलगद अशी निघते बरं का मैत्रिणींनो. पाहू शकता तुम्ही. पहा बरं. आणि कसं आहे, एवढ्या पापड्या ह्या फटाफट होतात, खूप फटाफट होतात आणि पाण्यात पापडी लगेच निघते बघा. खूप छान पापडी होती आणि अगदीच मस्त मोठ्या मोठ्या अशा पापड्या केलेल्या आहेत मैत्रिणींनो. आणि ह्या पापड्या बी खूप टेस्टी, खूप मोठ्या फुलणाऱ्या पापड्या आहे. पहा काय सुंदर पापडी दिसते का नाही. पहा, मी एवढ्या जाड ठेवूनसुद्धा माझा हात दिसतोय. हे बघा, इथं आधीच एक झालेली आहे तयार. आता ही दुसरी बी टाकली. पहा मैत्रिणींनो, मी तुम्हाला अशा 1-2 करून दाखवणार आहे, नंतर सगळ्या झाल्यावर हे करणार आहे का. मी फक्त आता दुसरं ताट लगेच काढायचं ना, असं पालथं त्याच्यावर टाकायचं 5 चुलीवर. मग मला सांगा मैत्रिणींनो, तुमच्या जर एवढ्या सकाळपासून जर पापड्या असल्या तर तुमचा गॅस टिकेन का. गॅस तर संपून जाईल. मग पहा आमची चूल काय भारी आहे. चुलीवरच्या वाफळलेल्या पापड्या त्या बी अप्रतिम अशा होतात, चवीला बी खूप छान. चूल काय संपणार नाही बरं का. गॅस संपन पण चूल काय संपणार नाही मैत्रिणींनो. पाहू शकता बघा, मी आता इथं तिसरी चौथी पापडी असं ही सुद्धा घेतलेली आहे. मी अशाच तुम्हाला मैत्रिणींनो अगदी सगळ्या पापड्या करून दाखवणार आहे. आणि पहा आपल्या ह्या पापड्या एवढ्या सुंदर होतात. आणि आज असं ठरवलं आहे
की सकाळची बसले की 5 वाजता उठायचं नाही चुलीपासनं. अगदी भरपूर साऱ्या पापड्या करायच्या. किती होईन तेवढं होईन. आणि सुईला धागा लावला की आपली सुई पटकन घेता येते आपल्याला, त्याच्यामुळे तिला धागा लावायला लागतो. पहा, हे बघा, अशी गरकणी सुई घातली की गरकणी ही पापडी आपली सहज अशी निघते बघा हातावर. हे बघा काय सुंदर, मोडत बिडत अजिबात काय नाही. हे बघा, आता इथं टाकल्यात मी या पापड्या, इथून उचलून तिकडं बाहेर खाटावर नेऊन टाकायच्यात पापड्या आपल्या. म्हणजे संपूर्ण पापड्या कशा तिकडं बाहेर जशा वाळतील तशा काढता बी येतात आपल्याला सुपात. पहा, आता लगेच दुसरं पुन्हा ताट पुसून स्वच्छ, अजिबात ताटाला पाण्याचं अंश नाही ठेवायचा. ताट अगदी स्वच्छ पुसून लगेच पापडी करायला घ्यायची बघा अशा पद्धतीने. आणि खरंच मैत्रिणीनो, एकदा पापड्या आल्या की खूप असं वाटतं किती करावं किती नाही. एकदम भारी वाटतं मैत्रिणीनो. ह्या वर्षभर टिकणाऱ्या पापड्या, वर्ष काय 2 वर्ष टिकतील. अगदीच पॅकबंद हवाबंद डब्यात ठेवल्या ना खूप दिवस ह्या पापड्या टिकतात. आणि पापडीसुद्धा आपली अशी दिसती 3पट 4पट फुलणारी पापडी, एवढी भारी होती. न पापड खार घालता आपली पापडी एवढी भारी. फक्त मीठ घातलं आहे मैत्रिणीनो आणि जिरी, बाकी याला दुसरं काहीही नाही आहे. फक्त पापडी. आता तुम्ही बघा, मी पापड्या तुम्हाला तळूनही दाखवणार आहे. कशा या पापड्या फुगतात कशा नाही ते सुद्धा सांगणार आहे. पहा, एकदम एवढ्या मोठ्या मोठ्या पापड्या होतात, अगदी फुलतात. पाहूनच मन, त्या पापड्यांकं बघूनच मन एवढं भारी वाटतं ना. एवढ्या कशा काय भारी पापड्या आल्या, मला सुद्धा प्रश्न पडतो. पहा, एवढ्या सुंदर. आता इकडं मी टाकते पण माझी सुनबाई लगेच वाळत घालते. बघा, इथं वाळत घालते. वाळल्याला काही घमिल्यात काढून ठेवल्यात आम्ही. पहा मैत्रिणीनो, पापड्या अगदीच मस्त अशा आहे. काही वाळल्यात काही वाळतात. मग जेवढ्या वाळल्यात घमिल्यात मी तेवढ्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत. आणि अजून एक खाटावर घमेलं आहे, ते सुद्धा वरम, पण ते ओलं असल्यामुळे मी आणलं नाही. हे बघा काय सुंदर पापड्या, एकही पापडी मोडली नाही मैत्रिणीनो आपली. अगदी सुंदर अशा पापड्या झाल्यात आणि खरंच खूप छान झाल्यात. पहा, रंग बी खूप छान आलेला आहे पापड्यांना. हे बघा, कुरकुरीत अशा पापड्या वाळल्यात, पण तरी मी एक दिवस ऊन देणारे सगळ्या पापड्यांना. चला आता मी तुम्हाला पापड्या तळून दाखवते मैत्रिणीनं, बरं का. तेल आपलं तापलं आहे का नाही काय माहिती. एवढं मला वाटते अजून एवढं तापलेलं नाही आहे. पापडी तर टाकली मी, पण तरी बरं तापलं, जास्त बी नाही तापून द्यायचं. पहा, पापडी काय फुलती पहा मैत्रिणीनं. आणि कसं आहे, जास्त बी तापून नाही जमत तेल, पापडी आपली जळण नाही. तर अगदी मापातच तुम्ही पापडी पहा कशी झाली, एकदम छान. पहा मैत्रिणीनो, चला अशा मी तुम्हाला 4-5 पापड्या आता तळून दाखवते. पहा, सुंदर अशा. मैत्रिणीनो, व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक, एक सबस्क्राईब करा. कोणी नवीन असेल त्यांनीही करा. आणि आजचा हे चुलीवरच्या वाफ्यावरच्या पापडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तोही मला सांगा मैत्रिणीनो. दुसरी तळून घेतलेली मी, पाहू शकता तुम्ही. अगदी छान मोठ्या मोठ्या पापड्या या फुलतात आणि खरंच खूप छान आहे. न पापड खार घालता न काय घालता किती सुंदर पापड्या झाल्यात पहा आपल्या मैत्रिणीनो. मी तुम्हाला अजूनही वेगवेगळे प्रकार हे वाळवण्याचे करून दाखवणार आहे. अगदी भरपूर सारे माझ्याकडे स्टॉक आहे करण्याचा. फक्त मला वेळ पाहिजे आणि वेळात वेळ काढून मी तुम्हाला दाखवीन मैत्रिणीनो. खूप वेगवेगळ्या प्रकारचे हे वाळवण्याचे पदार्थ. पहा आपली पापडी केवढी झाली. आणि तुम्हाला मी दुसरीही पापडी दाखवणार आहे. पाहू शकता तुम्ही. ही पापडी बघायची आणि आपली दुसरी पापडी बघायची. बघा किती फुलली पापडी. फुलली का नाही, चांगली डबल पापडी झाली मैत्रिणीनो. मग सांगा, आजचा तुम्हाला जर व्हिडिओ अगदी कुरकुरीत क्रंची अशी पापडी झालेली पाहू शकता. आता मी लई भुगा नाही करीत, कारण की मुलांना खायचे मैत्रिणी. चला मग उद्या आपण असंच भेटूया. बाय.